गेल्या महिनाभरापासून निफ्टी 50ने सगळ्यांना चक्रावून सोडलंय. मार्केट एकाच जागेवर घुटमळतंय. तीच 24,500ची वरची लेव्हल आणि 23,800चा खालचा सपोर्ट. दर 2 ते 3 दिवसांनी वाटतं की चला आता मार्केट सुसाट पळणार आणि दुसऱ्याच दिवशी मार्केट पुन्हा जैसे थे स्थितीत येतं. जर या चक्रव्यूहात तुमचे स्टॉप लॉस हिट झाले असतील किंवा आता नक्की खरेदी करायची की शांत बसायचं असा प्रश्न पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. सध्या तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक रिटेल गुंतवणूकदाराची हीच अवस्था आहे. म्हणूनच आज आपण कोणतीही हवामान खात्यासारखी भविष्यवाणी करणार नाही. आपण थेट आकड्यांशी बोलणार आहोत. प्राइस ॲक्शन, मूव्हिंग ॲव्हरेजेस, MACD, RSI, बॉलिंजर बँड्स, ADX आणि व्हॉल्यूम या सर्व टेक्निकल टूल्सचा वापर करून मार्केट सध्या नेमक्या कोणत्या वळणावर उभे आहे आणि आपली पुढची चाल काय असावी याचा अगदी सोपा आणि थेट आढावा घेऊया. सर्वात आधी प्राइस ॲक्शनकडे पाहूया. टेक्निकल अनालिसिसमध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे, प्राइस नोज एव्हरीथिंग. त्यामुळे कोणताही इंडिकेटर पाहण्याआधी मी नेहमी प्राइस पाहतो. गेल्या एका महिन्यात निफ्टीने अनेक वेळा 24,500च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी सेलिंग आली. त्याचप्रमाणे 23,800च्या आसपास बयर्स पुन्हा ॲक्टिव्ह झाले. म्हणजे ना बुल्स पूर्णपणे जिंकत आहेत ना बेअर्स. अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण कन्सॉलिडेशन किंवा रेंज बाउंड मार्केट म्हणतो. अनेकांना साइडवेज मार्केट म्हणजे काहीच होत नाही असं वाटतं, पण प्रत्यक्षात मार्केट अशाच काळात पुढच्या मोठ्या मूव्हसाठी एनर्जी जमा करत असतं. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की ही एनर्जी वरच्या दिशेने रिलीज होणार की खाली? याचं उत्तर शोधण्यासाठी मूव्हिंग ॲव्हरेजेस पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं. सध्या निफ्टी अजूनही 20 EMA, 50 EMA आणि 200 EMA या तिन्ही महत्त्वाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म या तिन्ही टाइम फ्रेममध्ये मार्केटचा मुख्य ट्रेंड अजूनही पॉझिटिव्ह आहे. पण इथे गेल्या काही आठवड्यांपासून 20 EMA आणि 50 EMA दोन्ही जवळपास फ्लॅट झाले आहेत. जेव्हा मूव्हिंग ॲव्हरेजेस फ्लॅट होतात तेव्हा त्याचा अर्थ ट्रेंड संपला असा नसतो, तर मार्केट मोमेंटम गमावत आहे आणि नवीन डायरेक्शन ठरवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक डीपमध्ये प्राइस पुन्हा EMA वरून बाउन्स घेतोय, म्हणजे बयर्स अजून मार्केट सोडून गेलेले नाहीत. पण प्रत्येक रॅलीमध्ये 24,500च्या आधीच सेलिंग सुरू होतीये. याचा अर्थ बुल्स ट्रेंड टिकवून ठेवत आहेत, पण नवीन हाय बनवण्यासाठी लागणारी ताकद अजून दिसत नाही. माझ्यासाठी आता 20 EMA पुन्हा वरच्या दिशेने वळतो का आणि प्राइस 24,500च्या वर टिकतो का हे खूप महत्त्वाचं असेल. मूव्हिंग ॲव्हरेज नंतर आता मोमेंटम पाहूया आणि त्यासाठी MACD पेक्षा चांगला इंडिकेटर दुसरा नाही. MACD म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स. नाव थोडं अवघड वाटत असलं तरी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर MACD हा मार्केटमधील ट्रेंडचा वेग म्हणजेच मोमेंटम मोजणारा इंडॅक्टर आहे. चार्टवर पाहिलं तर MACD जवळपास 0 लाईनच्या आसपास फिरतोय आणि हिस्टोग्राम सतत लहान होत चाललाय. याचा अर्थ मार्केटमध्ये मोमेंटम जवळपास न्यूट्रल आहे. बुलिश क्रॉसओव्हर्स होत आहेत पण ते टिकत नाहीत. बेरिश क्रॉसओव्हर्स होत आहेत पण त्यातून पॅनिक सेलिंग देखील येत नाही. टेक्निकल भाषेत याला मोमेंटम कंप्रेशन म्हणतात. माझ्या अनुभवात MACD जास्त काळ अशा अवस्थेत राहत नाही. जेव्हा मोमेंटम इतका कॉम्प्रेस होतो तेव्हा त्यानंतर सहसा मोठी ट्रेंडिंग मूव्ह सुरू होते. डायरेक्शन अजून निश्चित नाही, पण मूव्ह मोठी असण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढताना दिसते. MACD सोबतच RSI देखील जवळपास हाच संदेश देतोय. सध्या RSI 50 ते 60च्या झोनमध्ये फिरतोय, म्हणजे मार्केट ना ओव्हरबॉट आहे ना ओव्हरसोल्ड. जर RSI 60 ते 65च्या वर जाऊन प्राइसने ब्रेकआउट दिला तर रॅलीला चांगला स्पीड मिळू शकतो. पण RSI 45च्या खाली घसरला तर मोमेंटम बेअर्सकडे शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे प्राइस, MACD आणि RSI हे तिन्ही इंडिकेटर्स सध्या न्यूट्रल आहेत. आणि जेव्हा इतके इंडिकेटर्स एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात तेव्हा मी व्हॉलेटिलिटीकडे लक्ष देतो. बॉलिंजर बँड्स म्हणजे मार्केटचा प्रेशर कुकर. समजा प्रेशर जितका वाढत जातो तितका पुढचा स्फोट मोठा होण्याची शक्यता वाढते आणि बॉलिंजर बँड्स देखील सध्या एक महत्त्वाचा संकेत देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बँड्स खूपच नॅरो झाले आहेत. टेक्निकल भाषेत याला बॉलिंजर बँड स्क्वीज म्हणतात. व्हॉलेटिलिटी कमी झाली आहे, मार्केट शांत झालंय. पण मार्केटचा इतिहास सांगतो की व्हॉलेटिलिटी जितकी कमी होते तितकी पुढची मूव्ह मोठी असते. त्यामुळे मला बॉलिंजर बँड्स एकच गोष्ट सांगत आहेत, मार्केट सध्या झोपलेलं दिसत असलं तरी ही शांतता फार काळ टिकणार नाही. पण फक्त व्हॉलेटिलिटी
व्हॉलॅटिलिटी कमी झाली म्हणून ट्रेंड तयार झाला असं म्हणता येत नाही. म्हणून मी ADX देखील पाहतो. ADX हा ट्रेंडची डायरेक्शन सांगत नाही, पण ट्रेंड किती स्ट्रॉंग आहे हे नक्की सांगतो. सध्या ADX अजूनही 10च्या आसपास म्हणजे कमी पातळीवर आहे, म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रॉंग ट्रेंड तयार झालेला नाही. जेव्हा ADX 20 किंवा 25च्या वर जाईल आणि त्याच वेळी ब्रेकआउट मिळेल तेव्हा त्या मूव्हवर जास्त विश्वास ठेवता येईल. सध्या मात्र ADX देखील कन्सॉलिडेशनचीच पुष्टी करतो. आता सर्वात महत्त्वाचा इंडिकेटर म्हणजे व्हॉल्यूम. टेक्निकल अनालिसिसमध्ये एक म्हण आहे, प्राइस सांगतो काय झालं पण व्हॉल्यूम सांगतो कोण करतंय. गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रत्येक रॅलीमध्ये व्हॉल्यूम विशेष वाढताना दिसत नाही. त्याचप्रमाणे सेलिंगमध्येही पॅनिक व्हॉल्यूम दिसत नाही. म्हणजेच मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स अजून वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत. म्हणूनच मी नेहमी सांगतो, फक्त प्राइस ब्रेकआउट पुरेसा नसतो. जर 24,500चा ब्रेकआउट झाला आणि त्यामागे ॲव्हरेजपेक्षा 25 ते 40% जास्त व्हॉल्यूम दिसला तर त्यावर विश्वास ठेवता येईल. पण कमी व्हॉल्यूममध्ये झालेला ब्रेकआउट हा अनेकदा फॉल्स ब्रेकआउट ठरतो. त्यामुळे माझ्यासाठी प्राइस आणि व्हॉल्यूम ही दोन्ही कन्फर्मेशन एकत्र महत्त्वाची आहेत. आता एक प्रश्न येतो, हिस्ट्रीमध्ये अशा परिस्थितीत काय झालं होतं? मार्केटमध्ये अशा प्रकारचं कन्सॉलिडेशन नवीन नाही. 2023 मध्ये देखील निफ्टी काही आठवडे अशाच रेंजमध्ये अडकला होता. त्यावेळी मूव्हिंग ॲव्हरेज फ्लॅट झाले होते, MACD न्यूट्रल होता, RSI देखील न्यूट्रल होता आणि व्हॉल्यूम कमी झाला होता. अनेकांना वाटत होतं की मार्केटमध्ये काहीच होणार नाही, पण ब्रेकआउट झाल्यानंतर जवळपास 900 पॉइंट्सची रॅली आली. त्याउलट 2024 मध्ये अशाच कन्सॉलिडेशन नंतर सपोर्ट तुटला आणि शॉर्ट टर्म करेक्शन पाहायला मिळाली. म्हणजे कन्सॉलिडेशन कधीच बुलिश किंवा बेरिश नसतं, ते फक्त एवढंच सांगतं की मार्केट अजून निर्णय घेत नाहीये. मग आता पुढे काय होऊ शकतं? माझ्या मते 3 शक्यता आहेत. पहिली म्हणजे 24,500च्या वर स्ट्रॉंग क्लोजिंग, त्यासोबत वाढलेला व्हॉल्यूम, बुलिश MACD, 60च्या वर गेलेला RSI आणि वाढणारा ADX. हे सगळं एकत्र झालं तर पुढे 24,700, 24,900 आणि त्यानंतर नवीन हायकडे वाटचाल होऊ शकते. दुसरी शक्यता म्हणजे 23,800चा निर्णायक ब्रेकडाऊन. जर हा ब्रेकडाऊन व्हॉल्यूम सोबत झाला तर 23,650, 23,500 आणि त्यानंतर 23,300 पर्यंत करेक्शन येऊ शकते. पण तिसरी आणि मला सध्या सर्वात जास्त शक्य वाटणारी गोष्ट म्हणजे मार्केट अजून काही दिवस या रेंजमध्येच राहू शकतो. कारण जवळपास प्रत्येक टेक्निकल इंडिकेटर अजूनही न्यूट्रल अवस्थेत आहे. आज आपण प्राइस ॲक्शन, मूव्हिंग ॲव्हरेजेस, MACD, RSI, बॉलिंजर बँड्स, ADX, व्हॉल्यूम आणि हिस्ट्री या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्या. माझ्या ॲनालिसिसनुसार एकाही इंडिकेटरने अजून स्ट्रॉंग बुलिश सिग्नल दिलेला नाही आणि एकाही इंडिकेटरने स्ट्रॉंग बेरिश सिग्नल देखील दिलेला नाही. पण हे सगळे इंडिकेटर्स मिळून एकच गोष्ट सांगत आहेत, मार्केट एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे सध्या अंदाज लावण्यापेक्षा कन्फर्मेशनची वाट पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी 2च लेवल सर्वात महत्त्वाचे आहेत. 23,800 हा निर्णायक सपोर्ट आणि 24,500 हा निर्णायक रेझिस्टन्स. यापैकी कोणती लेवल मोठ्या व्हॉल्यूम आणि मोमेंटमसह तुटते त्याच दिशेने पुढचा मोठा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. तोपर्यंत संयम ठेवा, रिस्क मॅनेजमेंट पाळा आणि मार्केटला त्याचा निर्णय घेऊ द्या. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या अशाच दमदार ॲनालिसिसमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.